सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 97 भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब तर नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर आपली कथा खूप रंजक मोडवर येऊन पोहोचली आहे. तर आता चैतन्य त्याची ट्रेनिंग संपवून पण पोलीस स्टेशनचा चार्ज घेण्याआधीच जवळपास 15 दिवस सुट्टी घेतली होती त्याने. आणि त्यातले 4-5 दिवस तर असेच गेले, कारण अस्मी तर माहेरी होती ना. मग काय करणार आता तो पण. आता तो गेला तिला आणायला हक्काने माहेरी, ते पण पहिल्यांदा. मग काय, खूप छान पाहुणचार झाला त्याचा, सगळ्यांनीच त्याचा. पण आता तो थोडा आराम करून ते निघणार होते. पण त्यांच्या लक्ष ठेवायची गरज पण नव्हती ना, कारण लग्नानंतर पूजा वगैरे सर्व गोष्टी झाल्या होत्या. पण आता राहिला होता तो एकच विधी, तो पण खूप महत्वाचा. तो म्हणजे पहिली रात्र, ती पण मधुचंद्राची रात्र. पण इकडे साधं अस्मी चैतन्याने तिच्या कमरेवर मिठी मारली होती म्हणून तरी खूप चिडली होती ती. त्याच्यासोबत फोनवर बोलत होती, खरं सगळं रोमॅन्टिक मोडमध्ये. पण आता तो समोर आहे म्हटल्यावर भीती तर वाटतच होती ना, कारण फक्त म्हणायला प्रेम विवाह होता, पण त्यांचं नातं लग्नाच्या आधी खूप पुढे गेलंच नव्हतं. कारण अस्मी प्रत्येक गोष्टीला नकार द्यायची आणि आता हा चैतन्य होता जरा तिच्यावर चढच होता, कारण सगळ्या मित्रांच्या सानिध्यात राहून जवळपास सगळं माहीत असणारा, कारण तो लहान होता सगळ्यात. मग आधी सगळेजण भोल्यावर चढले होते ना. आणि मग सगळ्यांनीच पहिल्या रात्रीचा अनुभव शेअर केला होता एकमेकांसोबत, आणि एकमेकांच्या मध्ये ते लपून पण ठेवत नव्हते काही. आणि हा होता सगळ्यात लहान, मदत सगळ्यांना केली होती आणि तशी. पण आता याच्याच बाबतीत सगळं अडलं होतं बरं का, कारण आणि हा कुणाला सांगतो की नाही माहीत नाही, की अस्मी साधं हात पण लावू देत नाही म्हणून. आता संध्याकाळ झाली, 4 वाजले आणि अस्मीची सासरी पहिल्यांदा पाठवणी सुरू तयारी झाली होती. पण अस्मी जरा घाबरलेली दिसत होती आणि हे प्रियाला जाणवलं. आणि प्रिया तिची तयारी चालू होती, खाली शिदोरी बांधून देतात ना पहिल्यांदा माहेरी आली की म्हणून. आणि चैतन्य होता शिवम, आबासाहेब, मामा यांच्यापाशी. आणि आता प्रिया म्हणाली, अस्मी चल तुला काही साहित्य देते माझ्यापासले. तशी ती गेली आणि प्रियाने आता तर रूमचा दरवाजाच बंद केला. आणि अस्मी म्हणाली, काय देणार आहे वहिनी मला, सांग ना मला. ती म्हणाली, द्यायचं तर काही नाही ग, पण बोलायचं आहे तुझ्याशी. ती म्हणाली, काय झाले, काय बोलायचंय. आता प्रिया म्हणाली, काय ग, टेन्शन आले आहे का, कशाचा चेहरा बघ कसा घाबरलेला दिसतोय तुझा. ती म्हणाली, अगं बहिणी ती कसं सांगू मी. ती म्हणाली, अगं सांगितले नाही तर कसे कळणार मला, सांग तर खरी. ती म्हणाली, वहिनी भीती वाटते मला आता सासरी जायची, का तर आता हे आहेत ना. तशी प्रिया हसून म्हणली, हे होय, अरे देवा, यात कशाला भीती हवी ग. अगं चैतन्य घेईन तुला समजून, खूप समंजस आहे तो. ती म्हणाली, हो पण तसं पहिल्यांदाच एकत्र येण्याची भीती वाटते ना. प्रिया म्हणाली, अगं मग वेळ दे ना, वेळ घे थोडासा, मग कसं सगळं सुरळीत चालू होईल मग. आणि खूप वेळ घेतला ना, मी पण खूप वेळ घेतला आहे तुझ्या दादांचा, पण खूप सतवलं आहे बरं त्यांना, काळजी करू नको. अस्मी अस्मी म्हणाले, ठीक आहे मी प्रयत्न करेल ग बहिणी, जमेल की नाही सांगता येत नाही पण मला, असं ती वहिनीला म्हणाली. आणि प्रिया म्हणाली, ठीक आहे मग काय गरज असेल तर फोन कर, चला आता खाली जाऊया. पण आता अस्मी म्हणाली, ए वहिनी थांब थांब, मला माझ्या बाळांना एक मिठी तरी मारू दे ना. असं म्हणून अस्मीने तिच्या पोटावर हळूच हात फिरवत एक मिठी मारली आणि तिच्या पोटाची पप्पी घेतली. तेवढ्यात शिवम रूम मध्ये आला आणि ते पाहून म्हणला, ए
नकचडी मिरची कुठली? तुझ्यासारखं शिकवून जाशील माझ्या बाळांना आगाऊपणा करायला. ती म्हणाली, हो मग ते तर मी शिकवणारच आहे. असं म्हणून अस्मी जाणार या विचाराने त्याला गहीवरून आलं होतं आणि दोघंही एकमेकांच्या गळ्यात पडून थोडेसे रडले. निघायची तयारी झाली. आईसाहेबांना, आबासाहेबांना, आजीला सगळ्यांना नमस्कार करून सगळ्यांचा निरोप घेतला दोघांनी. तसं गाडीवर बसले. दोघे पण गप्प होते. बोलत तर कोणीच नव्हते. पण आता न राहून चैतन्य म्हणाला, काय ग अस्मी, एक विचारू का? ती फक्त असंच म्हणाली. तो म्हणाला, बरं चल नंतर विचारतो. घरी गेले की मग? ती पुन्हा हो म्हणाली. घरी पोचले तसं चैतन्याच्या आईने दोघांचं पण औक्षण केलं. चिव तर लगेच वहिनी आली म्हणून ए वहिनी असं म्हणून गळ्यात पडली अस्मीच्या. मग काय, काही वेळाने शिदोरी बघायला बायका येऊन गेल्या. सगळ्यांनीच अस्मीचं खूप कौतुक केलं होतं, कारण चैतन्य नसताना सुद्धा तिने घरच्यांची खूप काळजी घेतली होती. पण आता रात्र झाली होती. पण चिवच्या आणि अस्मीच्या काही केल्या गप्पा संपेना. शेवटी आई म्हणाली, अस्मी बाळा, आता चिव बाळा तुझ्या केसात तेल लावून देते आणि अस्मीला थकली असेल, झोपू दे तिला दिवसभराच्या कामाने. ती गेली. पण अजून चैतन्य रूममध्ये आलाच नव्हता. तो कामावरचा फोन आला होता म्हणून वर गच्चीवर जाऊन बोलत होता. तिने पण रूमावरून किचनमध्ये गेली पाणी आणायला. ते वर चैतन्य रूममध्ये आला आणि बेडवर बसून काहीतरी काम करत होता. अस्मी रूममध्ये आली. त्याने तिरकस नजरेने एकदाच तिच्याकडे बघितलं. पाणी ठेवलं तिने. साडी जरा जड होती म्हणून बदलण्यासाठी घेऊन बाथरूममध्ये जाणार इतक्या चैतन्य म्हणाला, अगं बाथरूममध्ये नको जाऊस, इथेच बदल ना, आणि ते बदलू शकतेस तू, थांब. असं म्हणून त्याने रूमचे दिवे बंद केले. पण तिला काही केला त्याच्यासमोर कपडे बदलायला लाज वाटत होती. आणि ती म्हणाली, अहो तुम्ही इकडे नाही ना येणार आणि बघणार पण नाही ना? तो म्हणला, अगं खरंच नाही बघणार, येणार पण नाही. तिने आता त्याला बघत बघत साडी बदलली आणि ती म्हणाली, अहो लावा आता दिवे, चालू करा आता, झाले आहे माझे. त्याने दिवे लावले तर अस्मी खरंच तिने खूप हलकी फुलकी गुलाबी रंगाची साडी घातली होती. त्यात तर ती एकदम गावरान गुलाबाची कळी दिसत होती, उमलून यावी अशी दिसत होती. पण आता ती काही केल्या त्याच्या नजरेला नजर देतच नव्हती. तो म्हणाला, काय ग अस्मी, अशी लांब का आहेस? ये ना, बस नाही ते. आता ती काही न बोलता बेडवर बसली. आणि तो म्हणाला, काय ग, फोनवर तर खूप छान बोलायचे आणि आता काय झाले? साधं मिठी पण मारली तरी चिडतीस ना माझ्यावर? ती पुन्हा काहीच नाही बोलली. पण भीतीने तिच्या छातीचे स्पंदने धडधड वाढली होती. आणि मात्र नक्की खरं होतं बरं का, कारण तिच्या छातीची स्पंदने त्याला स्पष्ट ऐकू येत होती. पण आता त्याने ती भीती ओळखून म्हणाला, अरे देवा, अगं पण मी पण नवीन आहे ग बेडाबाई, बोल ना काहीतरी, मला पण कळू दे. आणि आता ती म्हणाली, अहो मला भीती वाटते ना, बोलणं वेगळं आहे आणि करणं वेगळं ना, तुम्हाला माहीत नाही का? याआधी तुम्ही मला असं म्हणून ती लाजून म्हणाली, किस केला होता तेव्हा किती चिडले होते मी. तो म्हणला, अगं पण आता ऑफिशियली लायसन्स आहे. असं म्हणून त्याने तिला हळदजवळ ओढून घेतलं आणि ती पण अंग चोरून म्हणाली, हो आहे, पण तरी मला भीती वाटते ना. तो म्हणाला, बरं मग गप्पा तर मारू शकतो ना आपण. असं म्हणून तो मागे बेडला टेकून तिला खूप प्रेमाने जवळ मिठीत घेऊन बसला. पण आता तिने कम्फर्टेबल वाटत नव्हतं म्हणून पण स्वतःला सगळं साडीत झाकून घेतलं होतं बरं का. फक्त हात आणि मागचा गळा, पुढचा गळा उघडा होता आणि त्यात पण केस मोकळे होते म्हणून तेही दिसत नव्हते. आणि आता तो
जरा तिचा हात हातात घेऊन तो थोडासा आवाजाने दाबत म्हणाला, काय पण, काय मग, कसं वाटतं माझ्या मिठीत? पण आता त्याच्या स्पर्शाने ती खूपच शहारली होती, जशी पहिल्या रात्री झाले होतं तसंच. आणि आता तर तिनंच न राहून त्याचा हात तिच्या कमरेवरून घेतला आणि त्याच्या छातीवर डोकं घासत म्हणले, अहो तुम्ही ना खूप त्रास देता, म्हणून नको म्हणते मी. तो म्हणाला, मग काय विचार आहेत तुझे? ती म्हणाली, कसले? काही नाही विचार माझे. तो म्हणला, असं असतं का? मग असं करू आज फक्त एक स्टेप. ती म्हणाली, म्हणजे एक स्टेप म्हणजे? तो म्हणाला, अगं फक्त किस करेल, तुला जमेल का? आणि ती आता जरा विचार करून म्हणाली, हो जमेल. असं म्हणताच तो म्हणाला, पण माझ्या मर्जीने. आणि ती पुन्हा विचार करून म्हणाली, ठीक आहे. आणि त्याने तिच्या हातावर त्याचे ओठ टिकून म्हणला, अस्मी तुला मी किती आवडतो ग? ती म्हणाली, खूप 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 खूप. तो म्हणाला, मग विश्वास आहे का माझ्यावर? ती म्हणाली, हो आहे ना, स्वतःपेक्षा पण जास्त. तो म्हणाला, मग झाले तर मग. असं म्हणून त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिच्या ओठांचा तो गुलाबी रंग सगळा कुस्करून टाकला होता त्याच्या ओठांनी. आणि ती डोळे बंद करून म्हणली, ओहो. त्याच्या तोंडातून तोंड बाजूला काढून म्हणली, ओहो ओठ दुखायला लागले, सोडा ना आता तरी. तो म्हणाला, हो का? मग तू दुसऱ्या ओठांना स्पर्श करून देत नाही म्हटल्यावर काय करणार मी? आहे ना, आता हे सहन कर, याच ओठांचा केस. त्याचं हे बोलणं कोणती म्हणली, शी, अहो घाणेरडे निर्लज्ज आहात तुम्ही, काही पण बोलता ना. आणि आता तो तिच्या गळ्यावर, हनुवटीवर, खांद्यावर, गालावर किस करत म्हणाला, हो आहे आहे. आणि काय ग, अजून मी निर्लज्जपणा दाखवला नाही. असं म्हणून त्याने तिच्या साड्याच्या मिरांना हात घातला आणि तो हात अडवत म्हणाली, अहो नको ना, काय करताय? तो म्हणाला, विश्वास आहे ना माझ्यावर? आणि तिने तसा हात बाजूला केला आणि त्याने तिची साडी बाजूला करून खूप खूप कुस करून टाकली होती तिला. तिच्या मांड्यांच्या मध्ये खूप सळसळ होत होती. पण हे सगळं तिला आणि तिच्यासाठी पहिल्यांदा होतं, नवीन होतं. तसंच चैतन्याला पण होतं, सगळं नवीनच होतं दोघांनाही. पण सगळ्या मित्रांच्या सानिध्यात त्याला जरा ज्ञान तर आलं होतं बरं का. पण अस्मीचं तर अस्मीचं तर पहिल्यांदाच होतं. आणि तिचं सगळं शरीर त्याच्या किसमुळे आणि कुस्करल्यामुळे ठणके मारत होतं. तिच्या अंगात खूप गोड कळा उठत होत्या, पण या कशा शांत होतील हे तिला माहीत नव्हते. आणि यापुढेही जाण्याची तिला खूप भीती वाटत होती. पण आता ती म्हणाली, अहो बस ना आता, अंग दुखायला लागलंय माझं, सोडा ना. तो म्हणाला, अगं काय हे, मी तर फक्त किसवरच काम भागवतो आहे, तरी दुखतंय का? आणि ती म्हणाली, बरं ठीक आहे, चिडू नका ना तुम्ही. असं म्हणून आता तिनंच त्याच्या तोंडात तोंड घालून त्याच्या ओठांना खूप वेळ स्वतःच्या ओठांनी बंदिस्त केले होते. पण खूप रपटप किसमुळे तिचे ओठ हुळहुळ करत होते बरं का, अक्षरशः रक्तळल्यासारखे झाले होते. पण चैतन्य काही केला तिला झोपूच देत नव्हता. आणि ती म्हणाली, अहो बस ना आता, खूप दुखतंय ना, झोप पण आली आहे मला. तिचे डोळे खरंच पेंगुळले होते. आणि तो आता खूप प्रेमाने म्हणाला, अस्मी प्लीज नको ना झोपू, अजून थोडा वेळ. आणि आता तो खूप प्रेमाने म्हणाला होता. त्याचा आग्रह तिला काही केल्या मूड वाटत नव्हता. खूप दिवसांनी आला होता ना तो, म्हणून तिने त्याला एक किस केला आणि एक मिठी मारून म्हणाली, अहो आता झोपा ना. असं म्हणून ती खाली झोपली. पण आता तो पुन्हा तिच्या कमरेवर मिठी मारून तिला गुदगुल्या करत म्हणाला, नको ना झोपू ना प्लीज.
आणि पुन्हा तिने दिला त्याला एक पप्पी आणि झप्पी दोन्ही दिली आणि म्हणाले अहो झोपा ना आता. पण त्याला काही केला झोपेनाच आणि तिलाही तो झोपू देईना, कारण त्याचा पुरुषार्थ जागा झाला होता ना. मग झोप कशी येईल. पण ती खूपच पेंगळली होती. पण आता अस्मी काही केल्या साथच देईना. साथ देईना म्हटल्यावर तो पण झोपला, पण पालता. कारण काही असो, पालता झोपण्याचं. पण आता त्याला तर झोप येईना ना. पण अस्मी निवांत झोपली होती, कारण तिला अजून प्रेमाची ओढ, मनाची तनाची ओढ काय असते हे माहीतच नव्हते. फक्त मनं मिळाली होती दोघांची, विचार मिळाले होते एकमेकांना. पण तन तर अजून मिळालेच नव्हते, वेगळेच होते. त्यांचं मिलन होणं खूप गरजेचं होतं. पण सकाळी सकाळी अस्मी उठली. पण तेव्हा सगळे उठले होते, पण घरात कुणीच दिसत नव्हतं. म्हणून तिने तिचं आवरलं, आंघोळ केली, साडी पण घातली आणि देवपूजेला फुलं आणायला गोठ्याच्या मागे जाणार इतक्यात तिच्या सासूबाई म्हणाल्या, अगं तिकडे नको जाऊ, गायला वासरू व्हायचं आहे आणि मग आपण गेलो की कळा चोरते गाय, इकडे ये. तशी ती मागे आली. त्या म्हणाल्या, चैतन्य उठला का? ती म्हणाली, हो, पण काहीतरी काम चालू आहे त्यांचं आई. त्या म्हणाल्या, बरं तू काय कर, देवपूजा कर, मी नंतर तुला फुलं आणून देते. आणि आता चैतन्यासाठी दूध गरम कर आणि भाजी कापून ठेवली आहे, तिला फोडणी दे, जमेल का? ती म्हणाली, हो आई जमेल, करते मी. पण त्यांचं किचन सगळ्या रूमच्या साईडला जरा दूर होतं. पण अस्मीच्या आणि चैतन्याच्या रूममधून किचनमधलं सगळं दिसायचं बरं का. आणि आता ती एकटी आहे हे पाहून चैतन्यने स्वतःचं आवरून किचनमध्ये आला. पण तेवढ्यात चैतन्याचा फोन वाजला आणि तो फोनवर बोलत होता. आणि बोलत असताना अस्मी त्याच्यासमोरून ये जा करत होती, पण काही केलं त्याच्याकडे बघतच नव्हती. आणि तो फोन होता शिवम दादाचा. मग तो मुद्दाम फोनवर म्हणला, ए शिवम दादा, फिरायला जायचं का रे आज आपण? तिकडून शिवम म्हणाला, ए तू कालच गेलास ना, मग बायकोला घेऊन जातात रे फिरायला, मित्रांना नाही. आणि आता अस्मीला चिडवण्यासाठी तो म्हणाला, कशाला रे तिला, साधा हात लावणं तर सोड, पण ओढ तर खूप लांबची गोष्ट आहे. असं म्हणून त्याने तिच्या कमरेवर चिमटा काढला आणि ती ओरडली, आई गो. आणि तिकडून शिव म्हणाला, ए चैतन्य, काय झालं ग, काय झालं रे, हा आवाज कुणाचा होता मग? तो म्हणला, अरे दादा, तुझी बहीण खूप नाजूक आहे, साधा गरम दुधाचा ग्लास भाजला हाताला तिच्या. असं म्हणून त्याने पुन्हा तिच्या कमरेवर मिठी मारून जरा घट्ट पकडून ठेवत म्हणाला, अरे दादा, पण मला असं वाटतं आपण खरंच जाऊयात फिरायला, फक्त आपली रॉयल टोळी, बाकी कोणीच नको, बायका सुद्धा नको. तसं पण माझी सुट्टी 8च दिवस आहे अजून, आणि मी एकदा की चार्ज घेतला, रात्री पण घरी येणार नाही लवकर, म्हणून म्हणतो फिरायला जाऊयात. आणि शिवम म्हणाला, बरं, म्हणजे तुझी बायको पण तुला जवळ येऊ देत नाही वाटतं, असं वाटतंय मला, आणि हे तुझ्या बोलण्यातून कळतंय. असं म्हणून शिवम हसला बरं का. तो म्हणाला, अरे खूप नकचडी मिरची आहे ती, पण खरंच खूप लाडात वाढलेली आहे. म्हणून तर तिच्या कलाकालाने घे सगळं, चैतन्य समजून घे तिला. आणि आता हा चैतन्य होता सगळ्यात जास्त खोडकर. तो म्हणाला, अरे दादा, तुझ्या बहिणीला मी अजिबात त्रास देणार नाही, आणि ठेवू का आता फोन? असं म्हणून फोन ठेवला. आणि त्याने आता परत खोडकरपणा दाखवत अस्मीचा हळूच कान चावला आणि म्हणाला, काय मग, झोप झाली वाटतं रात्री, माझी झोप उडवून? ती म्हणली, ओहो, मी कुठे झोप उडवली तुमची, आणि आणखी तुम्ही दादाला काय म्हणालात की मी हात पण लावू देत नाही म्हणून,
आणि आणि ओठ पण लावून देत नाही का? मग ही रात्री काय केलं असं म्हणून ती त्याच्याकडे फिरून स्वतःचा गळा जो तिने केसांत झाकून ठेवला होता तो उघडा करून दाखवला. आणि आता चैतन्य जीभ चाहून म्हणाला, अगं असंच म्हणावं लागतं, नाहीतर म्हणतील की साधं सांगितले पण नाही चैतन्याने की सगळं कसं झालं म्हणून. ती आता त्याला दूर ढकलून देत म्हणली, पुरे ह तुमचं, खूप आगाऊ आहात तुम्ही आणि चेष्टा तर खूप लागते तुम्हाला. आणि आता तो पुन्हा चेष्टा करत म्हणला, अगं खरंच ना, पण काय आहे ना, तू लागते, चेष्टा नको मला आणखी अगं खरंच. आणि ती आता म्हणाली, अहो जा बरं तुम्ही, खरंच रूममध्ये काम आहेत मला. तो म्हणला, जातो, पण मला एक स्ट्रॉंग हवा आहे. ती म्हणाली, आता काय हवं आहे? तो म्हणला, तू देणार का? ती म्हणाली, हो देईल, पण हवं काय ते सांगा तरी. तो म्हणला, अगं दुधाचा ग्लास. ती म्हणली, हो देते ना, मग असं बोला ना. आणि आता तो तोंड वाकडं करून म्हणाला, तो नाही ग, तुझ्यापाशी आहे ना तो हवा आहे. आणि आता या जोकवर अस्मी अस्मी पण खूप हसून म्हणले, हटा बाजूला, शी घाणेरडे कुठले, किती निर्लज्जासारखे बोलता हो तुम्ही सारखं. आणि आता तिला त्याचं हे बोलणं ऐकून त्याने तिला रात्री दिलेला तो रपटप प्रेमाचा त्रास आठवत होता. आणि मन में लड्डू फुटा ओ भी दो दो असं होत होतं बरं का तिला. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खूप मोठ्या मोठ्या कमेंट करा. धन्यवाद.